मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत जजमेंट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बद्दलचं। जे सूट स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली दाखल केले जातात त्याला आपण म्हणतो की ॲग्रीमेंट टू सेल झालेलं असतं, म्हणजे साठेखत। या साठेखतावरून खरेदी खत करून मिळण्याचा जो दावा असतो तो कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर जर प्रतिवादीनं ॲग्रीमेंट प्रमाणे साठेखताप्रमाणे वागला नाही तर सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट दाखल केला जातो। मग प्रतिवादी त्याच्यामध्ये त्याचे डिफेन्स घेतो की हा सावकारीचा व्यवहार होता वगैरे वगैरे, जे काही त्याला डिफेन्स घ्यायचे असतात ते घेतात आणि मग कोर्टामध्ये पुरावे होतात आणि त्याचा निर्णय दिला जातो। तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या बाबतचा जर दावा किंवा तसा प्रॉब्लेम आपल्या परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्यामध्ये इश्यूज कसे फ्रेम केले जातात आणि फायनल ऑर्डर कशी केली जाते याची आपण चर्चा करणार आहोत। तर प्रथम आपण पाहूया की इश्यूज कसे फ्रेम केले जातात। जर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या बद्दलचा जर प्रॉब्लेम परीक्षेमध्ये आला तर पहिला इश्यू असा राहील की डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट the defendant had executed an agreement on च्या पुढे तारीख टाका to sell the suit property to him। याचं आन्सर येईल यस। जर ते प्रूव्ह झालं तर आपल्याला यस म्हणावं लागेल। त्यानंतर महत्वाचा इश्यू याच्यामध्ये असतो विलिंगनेस अँड रेडीनेस। त्याच्याबद्दलचा इश्यू कसा फ्रेम केला जाईल? डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट ही वॉज अँड इज, एकाच वाक्यामध्ये वॉज अँड इज इथे येतं। डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट ही वॉज अँड इज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ अग्रीमेंट टू सेल डेटेड सो अँड सो? क्वेश्चन मार्क। आन्सर यस। म्हणजे पहिला इश्यू काय होतो की तो अग्रीमेंट झाल्याचं सिद्ध करतो का, आणि दुसरा की त्या अग्रीमेंट प्रमाणे हा वागण्याला पूर्वीपासून तयार होता आणि आजही आहे, असे हे दोन इश्यू। मग जर समजा हे दोन्ही इश्यूचं उत्तर यस येत असेल तर तिसरा इश्यू असा राहील की वेदर द प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू गेट द अग्रीमेंट डेटेड सो अँड सो स्पेसिफिकली परफॉर्म्ड। आणि त्यानंतरचा इश्यू काय येईल? वेदर द प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिकव्हर पोजेशन फ्रॉम द डिफेंडंट। आणि त्याच्यानंतरचा म्हणजे शेवटचा इश्यू हा येईल की वेदर द प्लेंटिफ इज एंटायटल्ड फॉर मीन प्रॉफिट। त्याचं स्पेलिंग मेसने म्हणतात MESNE, परंतु त्याचा उच्चार जो आहे तो मीन प्रॉफिट असा होतो। मीन प्रॉफिट फ्रॉम द डिफेंडंट। या सर्व इश्यूज झाल्यानंतर शेवटचा इश्यू येईल व्हॉट रिलीफ अँड कॉस्ट। असे इश्यूज तुमच्या ह्या स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या दाव्यामध्ये निश्चित करावे लागतील। आता वरील प्रमाणे इश्यूज फ्रेम झाल्यानंतर आपल्याला त्याचे रिझनिंग द्यावे लागेल की तुम्ही त्याचा इश्यू नंबर 1 to 7, 6 पासून पर्यंत का बरं तुम्ही तसे उत्तर दिलेले आहेत। अग्रीमेंट झाल्याचं तुम्ही यस का म्हटलंय? तर त्यानं अग्रीमेंट इज ऑन रेकॉर्ड, 2 विटनेसेस आर एक्झामिन, दे हॅव आयडेंटिफाईड द सिग्नेचर्स, दे हॅव डिपोज्ड अँड सपोर्टेड द प्लेंटिफ सूट वगैरे, हे जे काय असेल तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण रिझनिंग देतो ना त्यावेळी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही काल्पनिक पुरावे द्या। ते सगळे पुरावे कुणी काय दिले ते थोडक्यात देतात, परंतु बाकीचं तुम्ही इमॅजिनरी टाका म्हणतात। तर तुम्ही इमॅजिनेशन असं करायचं की आपणच वादीची केस चालवतोय, त्यावेळी त्याचा जर साठेखतावरून खरेदीचा दावा आपण केला असेल तर तो कसा सिद्ध करायचा, काय काय त्याच्यासाठी आवश्यक आहे याचं तुम्ही स्वतःच चिंतन करून विचार करून तसे साक्षीदार आपण तिथं आणल्याचं दाखवायचं। आता इश्यूचं फाइंडिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मी शेवटचा पॅराग्राफ आपला कन्क्लुजनचा। इन व्ह्यू ऑफ माय फाइंडिंग्स ऑन इश्यू नंबर 1 to 6 आय होल्ड दॅट द सूट डिझर्व्स टू बी डिक्रीड विथ कॉस्ट, देअरफॉर आय पास द फॉलोइंग ऑर्डर। आता ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर अशा केसमध्ये कसा येईल? तर पहिला पॅराग्राफ असा येईल, द प्लेंटिफ शॅल डिपॉझिट द अमाउंट ऑफ रुपीज so and so in the court towards the price of the suit property on or before, त्याच्या पुढे तारीख टाकायची।
म्हणजे पहिला आपल्याला डायरेक्शन कुणाला द्यावं लागेल की वादीला, कारण हा अग्रीमेंट टू सेल आहे याचा अर्थ संपूर्ण अमाऊंट दिलेली नाही. म्हणजे इसाराची रक्कम घेऊन उर्वरित रक्कम जी अग्रीमेंटमध्ये ठरलेली आहे ती रक्कम त्यानं कोर्टामध्ये भरण्याचा आपण आदेश द्यायचा. तो स्पेसिफिक पाहिजे की इतकी रक्कम इतक्या तारखेच्या आत त्यानं कोर्टात डिपॉझिट करावी. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय येईल, ऑन पेमेंट ऑफ द अबोव सेड अमाऊंट इन टू द कोर्ट बाय द प्लेंटिफ द डिफेंडंट शॅल एक्झिक्यूट द सेल डीड इन फेवर ऑफ द प्लेंटिफ, कॉमा करायचा, failing which the plaintiff will be entitled to get it executed through the court. म्हणजे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय आलं की त्यानं पेमेंट केल्यानंतर प्रतिवादीनं वादीच्या फेवरमध्ये खरेदी खत करून द्यावं, कॉमा केला. त्यानंतर पुढे म्हटलं की फेलिंग ऑफ म्हणजे जर प्रतिवादीनं दिलं नाही तर वादी हा कोर्टामार्फत करून घेऊ शकेल. पुढचा पॅराग्राफ असा येईल, द प्लेंटिफ शॅल बी liable to pay expenses of execution of the sale deed. ह्या सेल डीडचा एक्सपेन्सेस कोणी करायचा, वादीनं करायचा, परचेसरनं करायचा असतो. ते पण त्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिक पाहिजे. अँड मग पुढं डिलिव्हरी ऑफ पोझिशन बद्दल, द डिफेंडंट शॅल डिलिव्हर पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी टू द प्लेंटिफ. त्यानंतर मेन प्रॉफिटची ऑर्डर करावी लागेल. The plaintiff is entitled to get mean profit from the date of the payment of price of the suit land in the court till delivery of possession thereof to him. Full stop. म्हणजे ह्या वादी हा मेन प्रॉफिट कुठून कुठपर्यंत घेऊ शकतो ते पण आपण याच्यामध्ये नमूद करायचं. आणि मग पुढे म्हणायचं की एन्क्वायरी टू बी हेल्ड फॉर मीन्स प्रॉफिट इन रिस्पेक्ट ऑफ द सेड पिरियड वाइड ऑर्डर 20 रूल 12 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 20 रूल 12 प्रमाणे या मेन प्रॉफिटची चौकशी करण्यात यावी. आणि मग सगळ्यात शेवटी द डिपेंडंट शॅल पे कॉस्ट ऑफ द सूट टू द प्लेंटिफ अँड टू बिअर हिज ओन कॉस्ट. प्रतिवादीनं वादीचा खर्च द्यावा, स्वतःचा खर्च स्वतः सोसावा असं म्हणायचं. उजव्या बाजूला पेपरमध्ये सही करायची नाही, फक्त खाली लिहायचं सिग्नेचर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि डाव्या बाजूला तारीख, सहीच्या ठिकाणी 3 फुल्या. अशा प्रकारे तुमचं हे सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट याचं जजमेंट राहील. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये मनी सूट बद्दल विचारलं जातं. सिंपल सूट टाकतात. उदाहरणार्थ आपण घेऊया की द मनी क्लेम और प्राइस ऑफ गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. उसनवार माल विकलेला आहे आणि ज्यानं खरेदी घेतलेला आहे त्यानं वेळेत पैसे दिलेले नाहीत. म्हणजे सिंपल सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी असं आपण त्याला म्हणू. असं जर असेल तर आता थोडक्यात काय आहे की गुड्स विकले पैसे येणं आहे म्हणजे दुकानदारानं त्याच्या कस्टमरवर केलेला दावा असं आपण समजूया. तर सिंपल इश्यूज फ्रेम करायचे. पहिला येईल, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट डिपेंडंट परचेस्ड ऑन क्रेडिट द गुड्स वर्थ ₹10,000 फ्रॉम द ग्रोसरी शॉप ऑफ द प्लेंटिफ, किंवा ग्रोसरी शॉप एवढं जरी म्हटलं तरी चालेल. त्याला क्वेश्चन मार्क. म्हणजे पहिला इश्यू काय पुन्हा एकदा ऐका, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द डिपेंडंट परचेस्ड ऑन क्रेडिट द गुड्स वर्थ ₹10,000 फ्रॉम ग्रोसरी शॉप, क्वेश्चन मार्क, यस. म्हणजे किराणा दुकानदार आहे प्लेंटिफ, त्याच्या दुकानातून प्रतिवादीनं माल खरेदी केलाय का ₹10,000, याचं उत्तर आपण यस दिलं. दुसरं काय येईल, डज द डिपेंडंट प्रूव्ह दॅट द प्लेंटिफ इज डुईंग द बिझनेस ऑफ मनी लेंडिंग विदाउट लायसन्स. आता हा इश्यू का काढायचा म्हणतोय मी की प्रतिवादी कधी कधी डिफेन्स काय घेतो की मी काय त्याच्यातनं माल घेतला नाही, काय नाही, त्याचा ते सावकारीचा व्यवसाय आहे, त्यानं सावकारीत मला काय रक्कम उसनी दिली होती, व्याजाने दिली होती आणि ती परत मागायचा तगादा लावून त्यानं माझ्या सह्या कशा खोट्या सह्या घेऊन माझ्या अशी केस केलेली आहे. अशा प्रकारचा एक मोघम डिफेन्स प्रतिवादीने घेतलेला असतो. त्याचं उत्तर आपण नो देऊन टाकायचं, कारण कुठलाही सावकार असं पुरावे त्याचे ठेवत नाही. कारण आपण पहिल्यांदा त्यानं माल घेतल्याचं सिद्ध केलंय असं यस म्हटल्यानंतर पुन्हा मनी लेंडिंग सिद्ध झाली असं म्हणता येणार नाही. पहिल्याचं यस दिलंय तर दुसऱ्याचं नो द्यावं लागेल.
त्यानंतर काय येईल, डज द डिपेंडंट प्रूव्ह दॅट द सूट अमाऊंट परटेन्स टू दी मनी लेंडिंग ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण प्रतिवादीवर दोन बर्डन टाकतोय, एक तर तो मनी लेंडिंग ट्रान्झॅक्शन असल्याचं सिद्ध करतोय का, आणि वादी हा विदाऊट लायसन मनी लेंडिंगचा बिझनेस करतोय का, हे दोन इश्यू काढले. त्यानंतर ह्या दोन्हीचं उत्तर निगेटिव्ह आलं. मग इज द प्लेंटिफ एंटायटल टू रिकव्हर ₹10,000 फ्रॉम द डिपेंडंट? यस. इज द प्लेंटिफ एंटायटल टू रिकव्हर द अमाऊंट ऑफ ₹1,000 टुवर्ड्स द इंटरेस्ट, पास्ट इंटरेस्ट? कधी कधी मागचा इंटरेस्ट पण दाव्यात मागू शकतो ग्रोसरी शॉपवाला दुकानदार. काय म्हणेल की बाबा माझे ₹10,000 थकलेले आहेत, त्याचे गेल्या वर्षापासून आलेले नाहीत पैसे, त्याचं ₹1,000 व्याज मला मिळावं, 10,000 मुद्दल 1,000 व्याज. मग त्यानं व्याजासाठी जर ₹1,000 मागितले असतील किंवा कॉम्पेन्सेशन म्हणून, तर त्याचा एक सेपरेट इश्यू काढून टाकायचा की इज द प्लेंटिफ एंटायटल टू रिकव्हर अमाऊंट ऑफ ₹1,000 टुवर्ड्स पास्ट इंटरेस्ट, मागचा इंटरेस्ट, आणि व्हॉट रिलीफ अँड कॉस्ट किंवा व्हॉट ऑर्डर अँड डिक्री ॲज पर दी फायनल ऑर्डर किंवा द सूट इज डिक्री. अशा प्रकारचे इश्यूज हे मनी सूटमध्ये काढले जातील. मनी सूटमध्ये फायनल ऑर्डर सुद्धा एकदम सोपी राहणार आहे. काय राहील ऑर्डर? द डिपेंडंट डू पे, त्याला आपण आदेश करतोय, प्लेंटिफला म्हणत बसायचं नाही यू शुड रिकव्हर वगैरे. द डिपेंडंट डू पे ₹10,000 अँड ऑल्सो past interest were ₹1,000 to the plaintiff with interest on ₹10,000 at the rate of 9% per annum from the date of the suit till realization of the entire amount. The defendant do pay cost of the suit to the plaintiff and to bear his own cost. Decree be drawn accordingly. उजव्या हाताला सिग्नेचर, डाव्या हाताला तारीख, जजमेंट संपलं. अशा प्रकारे आपण 2 जजमेंट पाहिले. आता आपण हे गुड्स विक्रीचे पैसे क्लेम केल्याचा एक मनी सूट पाहिला. पण बऱ्याच वेळेला हँडलोनचं सुद्धा एलिगेशन असू शकतात. जर समजा वादीचं म्हणणं असं असेल की मी त्याला हँडलोन दिलं होतं, म्हणजे हात उसणे आपण त्याला म्हणतो, बऱ्याच केसेस कोर्टामध्ये येतात. त्यामुळं कधी कधी एखादा छोटा टॉपिक तरी तुम्हाला येतोय का नाही म्हणून ऑर मध्ये एखादा मनी सूट येऊ शकतो. तर तसं जर आलं तर काय फक्त इश्यूज सांगतो, बाकी ऑर्डर तर मगाशी सारखीच राहणार आहे, त्यात वरती जे होती तशीच ऑर्डर राहणार आहे. फक्त इश्यूज असे राहतील की डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट ही लेंट, लेंट द अमाऊंट ऑफ ₹10,000 टू द डिपेंडंट? यस. Does the defendant prove that the amount of ₹5,000 is due and payable to him from the plaintiff towards rent of the house let to him? Yes. Whether the defendant is entitled to claim set off for the amount of said 5,000? Yes. What is due and payable from the defendant to the plaintiff? Rupees so and so. व्हॉट ऑर्डर अँड डिक्री. आता बघा ह्या इश्यूजवरनं तुम्हाला काय समजलं. या केसमध्ये काय आहे की वादी म्हणतोय की माझी इतकी अमाऊंट येणं आहे, आपण उदाहरण घेऊ ₹15,000, 15,000ची त्यानं केस केली. प्रतिवादी असं म्हणतोय की हा वादी माझ्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहतो, त्याच्याकडनं मला ₹7,000 भाडं येणं आहे. म्हणजे तो काय करतोय, सेट ऑफ क्लेम करतोय. म्हणून तुम्ही सेट ऑफ पाहिला पाहिजे. सेट ऑफ फक्त मनी सूटमध्येच असतो, काउंटर क्लेम कुठल्याही केसमध्ये असतो. इथं तो वजावाट मागतोय, 15,000तले 7,000 माझे वसूल करून द्या, मी 8,000 देईन, असा तो क्लेम करतोय. म्हणून आपण इश्यूज काय काढले की पहिल्यांदा काय म्हणतोय की वादी त्याचं क्लेम सिद्ध करतोय का हँड लोन दिलेला. मग आता हँड लोन म्हणल्यानंतर कुठेतरी प्रॉमिसरी नोट किंवा कुठेतरी उसनवार पावती लिहिली आहे का कुठं, त्याच्याबद्दलचं विश्लेषण आपल्या रिझनिंगमध्ये यावं आणि मग आपण त्या फाइंडिंग द्यावं की बाबा ठीक आहे ₹15,000 वादीनं प्रतिवादीला हँड लोन दिलेला असल्याचं त्यानं सिद्ध केलेलं आहे. आणि मग प्रतिवादी जो म्हणतोय की माझा तो घर भाडेकरू आहे, तर त्याच्यासाठी त्यानं काय पुरावा आणलाय तो आपण डिस्कस करायचा की ते एक भाडेकरू म्हणून आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे, पावत्या दाखल आहेत, त्याच्याकडे 7,000 येणं आहे. अँड देअर फॉर द डिपेंडंट इज एंटायटल टू सेट ऑफ. प्रतिवादी हा सेट ऑफ मागण्याला पात्र आहे, त्यामुळे 15,000तले 7,000 गेले, ₹8,000 द्यायला तो जबाबदार आहे. असं आपलं फाइंडिंग इज व्हॉट इज ड्यू अँड पेएबल फ्रॉम द डिपेंडंट टू द प्लेंटिफ ₹8,000 म्हणा. आणि व्हॉट ऑर्डर अँड डिक्री
ॲज पर दी फायनल ऑर्डर. मग फायनल ऑर्डर पुढे काय येईल? द डिपेंडंट डू पे ₹8,000 टू द प्लेंटिफ विथ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 6% द्या, 9% द्या, ते तुमचं डिस्क्रिप्शन आहे. पर ॲनम फ्रॉम द डेट ऑफ द सूट टिल रिअलायझेशन ऑफ द होल अमाऊंट. अँड द डिपेंडंट, आता इथं काय झाले की सेटअप आहे, त्यामुळं आपण संपूर्ण जो कॉस्ट आहे ती प्रतिवादीनं वादीला द्यावी असं म्हणायचं नाही. कारण का, तर त्याचा जो 8,000चा क्लेम आहे, ह्याच्यामध्ये जो काउंटर क्लेम आहे 7,000चा, तो पण मान्य झालेला आहे. म्हणजे त्यानं त्याचं बर्डन कॅरी केलेलं आहे. त्यामुळं आपल्या ऑर्डरमध्ये थोडेसे एक वेगळेपणा दाखवायचा. जिथं सेटअप मंजूर झालाय त्या ठिकाणी आपली जी ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर आहे ना, त्यामध्ये थोडासा फरक करायचा. कसा करायचा? द डिपेंडंट डू पे प्रपोर्शनेट कॉस्ट टू द सूट ऑफ ₹15,000 टू द प्लेंटिफ अँड शॅल बिअर हिज ओन. तर कोर्टात यायला भाग कुणी पाडलं? प्रतिवादीनं वादीला कोर्टात यायला भाग पाडलं. तो कॉस्ट 15,000वर तो मागू शकणार नाही, कारण ह्याचा सेटअप ₹7,000 होता. त्यामुळे त्याचं खरं येणं ₹8,000 होतं. त्यामुळं ₹8,000वरचीच कॉस्ट फक्त त्याला मिळेल असं आपण आपल्या आदेशात म्हणायचं. म्हणजे आज आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहिलं, मनी सूट 2 प्रकारचे पाहिले. काल आपण 2 दावेचे पाहिलेले आहे, मॉर्गेज वगैरे पाहिलेलं आहे. मॉर्गेजचा जो काल मी निकाल तुम्हाला सांगितला, त्यामध्ये काही लोकांची शंका अशी येऊ शकेल की त्याच्यामध्ये या मॉर्गेजीनं मॉर्गेजरला खरेदी खत करून देण्याची ऑर्डर कशी काय नाही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये. तर ती ऑर्डर तशी करताच येणार नाही, कारण आपली जी डिक्री आहे ती प्रिलिमिनरी डिक्री आहे. तुम्ही फायनल ऑर्डर त्याच्यातली वाचून पहा. जोपर्यंत तो पैसे कोर्टामध्ये जमा करत नाही, प्रिलिमिनरी डिक्री पास होत नाही, तोपर्यंत आपल्याला फायनल डिक्री करता येत नाही. आणि ते मॉर्गेजरला खरेदी कधी देईल ते फायनल डिक्रीमध्ये आदेश होईल. प्रिलिमिनरी डिक्री कशाला म्हणतात? समथिंग इज येट टू बी रिक्वायर्ड टू बी डन. काहीतरी पोर्शन अजून करायचा राहिलेला आहे, म्हणून तर आपण प्रिलिमिनरी डिक्री करतो. म्हणून मॉर्गेजच्या मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नंबर 2, त्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की फक्त ते पैसे भरणे आणि प्रिलिमिनरी डिक्री व्यवस्थित वाचा. माझ्या ज्या ऑर्डर्स आणि इश्यूज आहेत याचा आधार घेऊन जर तुम्ही जजमेंट लिहिले तर जजमेंट रायटिंगला प्रत्येक स्टेपला वेगवेगळे मार्क आहेत. पहिल्यांदा पाहिलं जातं की तुम्ही तुमचा फॉर्मॅट व्यवस्थित आहे का, पार्टीचे नावं वगैरे जसं आपल्याला सीपीसी मध्ये अपेक्षित आहे ते सर्व तुम्ही पाळलंय का, ज्युरिडिक्शन व्यवस्थित कोर्टाचं लिहिलंय का, पार्टीचे नियम लिहिलेले आहेत का, टायटल ऑफ द सूट व्यवस्थित लिहिलंय का, प्लेंटिफची सूट व्यवस्थित लिहिली का, त्याला डिपेंडंटचं अँसर लिहिलंय का, द डिपेंडंट हॅज कॉन्टेस्टेड द सूट बाय फायलिंग हिज रिटर्न स्टेटमेंट एक्झिबिट 22. आणि मग त्याच्यानंतरचा पॅराग्राफ इन बाय व्हर्च्यू ऑफ द रायव्हल प्लीडिंग ऑफ बोथ द पार्टीज फॉलोइंग इश्यूज अराइज फॉर माय डिटर्मिनेशन अँड आय हॅव अँसर द सेम फॉर द रिझन्स स्टेटेड देअर इन आफ्टर. असं पूर्ण हे वाक्य यायलाच पाहिजे. मग येतील इश्यूज आणि फाइंडिंग. इश्यूज व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे लिहा, फाइंडिंग येस नो स्वरूपात लिहा. त्यानंतर रिझन्स लिहित असताना आपली कल्पनाशक्ती व्यवस्थित जागरूक करा. आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कसे असू शकतात त्याच्यामध्ये एव्हिडन्सचा रूल आहे. हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ऍप्लिकेबल, नॉट ऍडमिसिबल. बेस्ट एव्हिडन्स टू बी गिव्हन इन इच केस. प्रत्येक केसमध्ये बेस्ट एव्हिडन्स काय आहे तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इज सुपिरियर दॅन ओरल एव्हिडन्स. जर एखादा वादीनं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चांगला दिला असेल आणि प्रतिवादी मोगम फक्त नकार देत असेल तर त्याचं चर्चा करा की डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इज सुपिरियर एव्हिडन्स अँड देअरफॉर आय रिलाय ऑन द प्लेंटिफ्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अँड होल्ड दॅट ही इज एंटायटल. अशा प्रकारे तुम्ही डिस्कशन व्यवस्थित करा. जे शब्द आहेत ना ज्युडिशियरीतले जजमेंटमधले ते व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थितपणे वापरले पाहिजेत. का तुम्ही एखाद्या वादीच्या कुठल्या पुराव्यावर का तुम्ही एवढं स्ट्रॉंगली बिलीव्ह करता हे तुम्ही समर्थन केलं पाहिजे. आणि मग त्या इश्यूचा अँसर देत असताना देअरफॉर आय अँसर इश्यू नंबर 1 इन द अफर्मेटिव्ह असं म्हणून तो इश्यू सोडून द्यायचा. मग इश्यू नंबर 2 घ्यायचा. कधी कधी जर तुम्ही इश्यू नंबर 1, 2, 3 एकत्र डिस्कस करत असाल तर त्याचं कारण घातलं पाहिजे. कारण नियम असा सांगतो की इच इश्यू शॅल बी डिस्कस्ड सेपरेटली असा नियम आहे.
मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही 2-3 इश्यू एकत्र घेऊ शकता. मग त्याच्यासाठी पहिलं वाक्यच टाकायचं की फाइंडिंग ऑन ऑल दीज इश्यूज आर इंटर रिलेटेड, एव्हिडन्स इज इंटर रिलेटेड, देअरफॉर फॉर बेटर कन्व्हिनियन्स इन ऑर्डर टू अवॉइड रिपिटेशन आय डिस्कस ऑल दी इश्यू नंबर 1 to 4 टुगेदर. असं म्हणून सुद्धा तुम्ही एकमेकाशी संबंधित इश्यू असतील तर ते एकत्र डिस्कस करू शकता. तर हे तुम्हाला प्राथमिक माहिती सिव्हिल जजमेंट बद्दलची झाली. यदा कदाचित अजून काही मला सापडलं काही मटेरियल, अजून काही मला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सूट जर वाटले तर मी टाकीन. पण मला वाटतं की तिथं तुम्हाला मी आता डिस्कस केलेले जेवढे जजमेंट आहेत त्यापैकी एखादं जजमेंट तुम्हाला येऊ शकेल आणि तुमचं जजमेंट रायटिंग हे तुम्हाला तुमच्या डोक्यातलं टेन्शन निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो. जास्तीत जास्त व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न हा परीक्षा जवळ आल्यामुळं मी जरा थोडंसं फास्ट घेतोय. 2 महिने विदेशात होतो त्यामुळं मला व्हिडिओ चालू करायला वेळ झाला, नाहीतर खूप छान आपण वेळ देऊ शकलो असतो. पण माझं तत्व एक आहे की मागचा विचार न करता जहां से जागे वहां से सवेरा समजायचं. आजपासून जरी तुम्ही तयारी केली तरी तुम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ शकाल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.